असं जर होत नसेल तर कालांतराने आम्ही एमआयएमच्या पक्षाच्या वतीने सगळे पदाधिकारी मिळून एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा प्रयत्न होणार आहे। कसं आहे, त्यांनी आज आम्हाला एक कोर्टाच्या निमित्ताने पुण्यनगरीला ताशेरे ओढले गेलेले आहे। माननीय आमदार साहेबांचं नाव घेऊन मी म्हणते की स्वतःचं झाकायचं, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही आता सध्याची संकल्पना बीजेपीची आहे आणि फक्त वातावरण खराब करण्याचं ध्येय बीजेपीने साधलेलं आहे। आणि आपण आमच्या सगळ्यांची शासकीय दुवा आहे, असं वातावरण घडून न व्हावं याच्यासाठी आपणही प्रयत्न करावा आणि लिगली त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी। आमच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे आपणास मान्यता आहे। साइड पे हो, साइड आओ, महिला मल्लिका मैडम हो, फातिमा मैडम इधर से हो, महिला इधर से आओ, महिला इधर से आओ, इधर से आलेलो आहे। धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वक्फ संस्थेच्या जमिनी आहेत, त्या ब्रिटिश काळापासून आहेत। नंतर त्या वर्ग करण्यात आल्या होत्या आणि वक्फ बोर्डाला त्याचे अधिकार दिले गेले होते, पण काही पोटछुळी लोकांना ते सहन होत नाही आहे आणि ज्यांना सहन होत नाही आहे तेच त्याच्यावर ताबा करून बसलेले आहे। माझा सगळ्यात पहिला मोठा आरोप असेल ते भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि भारतीय जनता पक्षाचे माजी महापौर प्रदीप करपे यांना वक्फ बोर्डाने यांच्या मुदती संपुष्टात आल्यानंतर सुद्धा यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या, तरीही यांनी यांच्या जमिनी खाली केलेल्या नाही आहे। मी भारतीय जनता पक्षाला एक सांगू इच्छिते की तुम्हाला जर असं वाटत असेल की मांजर दूध पिताना कोणी बघत नसेल तर त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं आणि तसंच आहे या बोर्डाच्याकडे पण आमचं सगळ्यांचं लक्ष आहे। तुम्ही फक्त लव जिहाद किंवा जिहाद जमिनी करून शहराचं आणि आपल्या धुळेकर जनतेचं दिशाभूल करून वातावरण जे खराब करण्याचा प्रयत्न करीत आहात, त्यांची सध्याची संकल्पना हीच आहे की जेणेकरून धुळ्याचं वातावरण खराब व्हावं आणि फक्त हिंदुत्वाच्या नावाखाली मतं आपल्या पदरात कशी पाडून घेता येईल याचा ते जाणून बुजून प्रयत्न करीत आहेत। मी आयुक्तांना आम्ही इंटिमेशन दिलेलं आहे, लवकरात लवकर माझे खासदार भामरे आणि महापौर प्रदीप करपे यांच्यावर जर त्वरित कारवाई नाही करण्यात आली आणि ती जागा खाली करण्यात नाही आली तर आम्ही एमआयएम पक्षाच्या वतीने सर्व पदाधिकारी मिळून एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहोत आणि जे आंदोलन आम्ही ते जमिनी जोपर्यंत खाली करत नाही तोपर्यंत ते आमचं सक्रिय राहणार आहे। याच्यामध्ये जर कधी काही जनतेचं किंवा शासनाची जालमालचं काही नुकसान झालं त्याला सर्वस्वी हे प्रशासन जबाबदार असेल, म्हणून आम्ही त्यांना एक विनंतीच करत आहोत की त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि आम्हाला जे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याची वेळ येणार आहे ती वेळ येऊ द्यावी नाही। धन्यवाद।